विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती इयत्ता 10वी पाठ 3 शाल या पाठाचे स्वाध्याय प्रश्न 12वा पाहणार आहोत. फर्स्ट, शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. शाल हे सन्मान चिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मुळात शालीन असते तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे उचित ठरते. प्रश्न 2, भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला. लेखकांच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला आपल्याकडे 2 शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते. परंतु आणखी 4-5 दिवसांनी लेखकांनी पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटी घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकांनी त्याला शालीबद्दल विचारले. तेव्हा भिक्षेकऱ्याने सांगितले की त्याने त्या शाली विकल्या आणि 2 दिवस पोटभर खाल्ली. शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट हे त्याचे म्हणणे योग्य होते. त्याच्या अंगावर शाल पाहून त्याला कुणीही भिक्षा दिली नसती. त्यामुळे त्याला अन्नही मिळाले नसते. यावरून गरिबाला शालीचा उपयोग नसतो, उलट ती त्याची अडचण असू शकते असे म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला सुचवायचे आहे. प्रश्न 3, लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी खूप प्रेम आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य आठवते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही इतके माझे त्यावर प्रेम आहे. तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबवून शाल हा पाठ इथेच मी संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड स्पेशली शेअर करायचं विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी उपास ह्या पाठ आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.